नमस्कार मंडळी. तर आज आहे रविवार. प्रत्येकाचा सुट्टीचा दिवस, त्यामध्ये स्वयंपाक पण हा वेगवेगळा असतो. आणि सुट्टीचा दिवस म्हटलं की कामं भरपूर असतात. त्यात म्हणजे मुलींची शाळेचे कपडे, मुलांची कपडे किंवा मिस्टरांचे कपडे तर जास्त प्रमाणात असतात. काम करावं की स्वयंपाक करावं, त्यामुळे काही सुचेना. तर मी हा झटपट होणारा नाश्ता आणि स्वयंपाक 2 in 1 म्हटलं तरी चालेल. चला तर बघूया. रात्रीच चणे भिजू टाकले, नंतर कुकरमध्ये एका डब्यात चणे आणि दुसऱ्या डब्यात भात मांडलं. चणे शिजल्यानंतर त्याची भाजी बनवली. पोहासोबत खाण्याकरिता थोडा रस्सा केला. ही कल्पना मी रात्रच करून ठेवते की मला उद्या काय बनवायचे, म्हणजे माझे लवकर कामं होईल. आणि स्वयंपाकसुद्धा. भाजी झाल्यानंतर मी आलू पोहा केला. चला तर मी आलू पोहा कसं बनवलं तर मी सांगते. आलू पोहा आणि कांदा पोहा याच्यात फरक असतो. कांदा पोहात जास्त प्रमाणात कांदे असतात, म्हणून त्याला कांदे पोहे म्हणतात. पण मी हे जे आता बनवत आहे ते आहे आलू पोहा. चला तर सगळ्यात अगोदर पोहे स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर शेंगदाणे थोडे तळून घेतले आणि पोह्यावरच टाकले. नंतर जिरा, मोहरी, कांदा आणि कढीपत्ता टाकून आणि थोडे आलू टाकून छान शिजू दिले. तर तुम्हाला जर मिरची नसेल पाहिजे तर नका टाकू. तर मी ते मिरची टाकली थोड्या चटपटासाठी. तर आम्ही थोडे तिखटच खातो. आणि नंतर लवकर शिजण्याकरिता मी थोडंसं मीठ टाकून घेत आहे. मीठ टाकलं की आलू लवकर शिजतात आणि थोडं ब्राऊन लवकर येतात. आणि नंतर टमाटर टाकलं आणि तिखट टाकलं. जर तुम्हाला मिरचीचंच प्रमाण जास्त असेल तर तुम्ही तिखट टाकू नका. आणि थोडी हळद टाकली आणि थोडा त्याला झाटून टाकलं आहे. तर तुम्ही ते आलू न टाकता जर जास्त कांदे टाकले तर त्याला कांदे पोहे असे म्हणतात. तर मी तर आलू टाकले आहे. तर इथे आलू पण छान लागतात. तर एकदा नक्की करून बघा. तर इथे छान मिक्स करून घेतलेलं आहे, बघू शकता. नंतर तुम्ही कोथिंबीर किंवा पुदिन्याची पानं वगैरे टाकून छान त्याला आलटून पलटून टाकायचं आहे. इथे आपला झटपट पोहा तयार झालेला आहे, बघू शकता. तर इथे आमच्याकडे पाहणीचा कार्यक्रम झाला की आमच्याकडे पोहे सगळ्या जणांकडे आलू पोहा वगैरे बनवतात. तर बघा, या पद्धतीने इथे आपला आलू पोहा तयार झालेला आहे. आणि ह्या आलू पोहा टाकण्याकरिता इथे मी छान कांदे बारीक करून घेतले आहे. नंतर त्याच्यावर चण्याचा रसा टाकून घेत आहे. आणि नंतर माझ्याकडे शेव होती घरी केली, तर ती शेव टाकली आहे. तर बघा, हॉटेलसारखी फिलिंग तुम्हाला आलीच असेल. तर बघा, किती किती मस्त सुंदर असं वाटत आहे ना. पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटलंच असेल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला. असंच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता माझ्या चॅनलला लाईक आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. बाय.